भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी येवला शहरातील नगर मनमाड रोडवरील विंचूर चौफुली परिसरात येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या गटारीच्या पाण्याच्या समस्येची दखल घेत आज सार्वजनिक बांधकाम विभाग व येवला नगर परिषद अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेतली। यावेळी संबंधित भुयारी गटार कंत्राटदारांना तात्काळ सूचना देऊन आजच काम सुरू करून लवकरात लवकर गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून रस्त्यावर गटारीचे पाणी येणार नाही व नागरिकांना त्रास होणार नाही। या प्रसंगी विशेष कार्याधिकारी महेश पैठणकर, शहरीश भामरे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दीपक लोणारी तसेच नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल विरोधात सेनेच्या वतीने जलपूजन करून निषेध आंदोलन करण्यात आले होते। तसेच स्थानिक नागरिकांनी येथील भुजबळ संपर्क कार्यालयात तक्रार केली होती। येवला शहरातील नगर मनमाड रोडवरील नक्करकोट आणि बस स्टँड ह्या दोन्ही ठिकाणावरून रस्त्यावरती गटारचं पाणी वाहत असलेले दिसून आल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच समीरजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे PWDचे जे अधिकारी होते त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी हे गटार कोणाच्या अतिरिक्त येतं ते पाहिल्यानंतर हे नगरपालिकेला काम उद्यापासून चालू करण्याचं सांगितलेलं आहे। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, नगराध्यक्ष राजाजी लोणारी, गटनेते दीपकजी लोणारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते। उद्याच त्या ठिकाणी अंडरग्राउंड गटाराचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि नवीन दोन्ही बाजूंनी नवीन पाईपलाईन टाकून त्या वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी लवकरात लवकर मिटला जाईल।